तुम्ही असं कधी ऐकलंय का तुमच्या आजूबाजूला खूप हुशार मुलगा किंवा खूप हुशार मुलगी अचानक वेड्यासारखी वागायला लागली, काहीतरी बरळतीये किंवा काहीतरी एकटेपणातच बसतीये किंवा आणखी काहीतरी गोष्टी बऱ्याच घडत आहेत? असं कधी जाणवलंय किंवा असं कधी अनुभवलंय का आजूबाजूला अशा काही घटना तुम्हाला माहिती असतील? मानसिक आरोग्य म्हटलं की आपल्याला एक वेगळीच धसका बसतो. नमस्कार साथी, मी निशा मैत्रकुल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बऱ्याचदा अशा घटनांच्या बाबतीत काय केलं जातं तर कुठलं तरी भूत किंवा कशाची तरी लागण झाली आहे असं म्हटलं जातं आणि मग कुठल्या तरी मांत्रिकाकडे किंवा आणखी काही अंगारे दुपारे अशा पद्धतीचं उपचार केले जातात. म्हणजे आपण घरातल्या घरात किंवा पटकन कमी व्हावं, काहीतरी कुठला तरी उठाणा देऊन टाकावा आणि हे सगळं संपू दे बाबा, कुणाची तरी नजर लागली आमच्या एखाद्या हुशार मुलीला किंवा हुशार मुलाला, असं आपल्याला वाटत राहतं. लक्षात घ्या, अशा व्यक्तीच्या बाबतीत तुम्हाला जर काही लक्षणं दिसत असतील जे आता मी सांगणार आहे, तर आपल्याला ताबडतोब काय मदतीची गरज आहे ते आपण आता बघणार आहोत. बऱ्याचदा तुम्हाला कोणाबद्दल तरी सतत संशय येत राहतो की कोणीतरी आता मला मारणार आहे, मला मारण्याचा प्रयत्न करते, माझ्याबद्दलच बोलतायत, माझ्याबद्दलच काहीतरी कटकारस्थान करतायत, असं व्यक्तीला सतत वाटत राहतं. तर यालाच डिल्युजन्स म्हणतात. म्हणजे तुमचे काही परसेप्शन असे तयार होतात की जेणेकरून तुम्हाला समोरचा माझ्याबद्दल काहीतरी चुकीचे असे गैरसमज होतात की माझ्याबद्दल काहीतरी समोरच्याच्या डोक्यात काहीतरी गैरसमज सुरू आहेत किंवा माझ्याबद्दल काहीतरी कटकारस्थान करतायत, मला मारण्याचा प्रयत्न करतायत, मला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत, माझ्याबद्दल हसतायत, माझ्याबद्दल बोलतायत असं वाटत राहतं. किंवा काही गोष्टींचा भास होत राहतो, कोणीतरी दिसतं, कुठले तरी आवाज ऐकू येत राहतात आणि त्याबद्दल मग आपल्याला काहीतरी उगाच बरळतोय, बोलतोय असं वाटत राहतं. बऱ्याचदा मग सगळ्या सामाजिक गोष्टीतून आपल्याला अलिप्त राहावंसं वाटतं, एकटं राहावंसं वाटतं, काहीच करण्याची इच्छा होत नाही. ही सगळी लक्षणं दिसू लागतात आणि आपल्याला असं वाटतं इतका हुशार मुलगा किंवा इतकी हुशार मुलगी व्यक्ती आत्ताच अचानक अशी का वागू लागली. तर ही सगळी स्किझोफ्रेनिया या आजाराची लक्षणं आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. तर या सगळ्यामध्ये अशी काही लक्षणं दिसल्यानंतर आपण आधी काय करायला हवं? कुठल्याही मानस उपचार तज्ज्ञांची किंवा एखाद्या मानसिक उपदेशनाची आपण मदत घ्यायला हवी. म्हणजेच अगदी काउन्सिलरची आपल्या जवळपास असणाऱ्या त्याची मदत घेतली तर अधिक चालणार आहे. लक्षात घ्या, कुठलीही मानसिक आरोग्याची किंवा कुठलीही लक्षणं दिसली तर ती लक्षणं दिसल्यापासून त्या व्यक्तीला ट्रीटमेंट मिळेपर्यंतचा जो काळ असतो तो काळ महत्त्वाचा आहे. हा काळ जितका जास्त मोठा तितकी समस्या आपण अधिक मोठी करतोय. लक्षात घ्या, म्हणजे मला एखादी जखम झाली आणि ती जखमेवरती मी काहीच उपाय करत नाहीये, एखादं वाटत आहे किंवा दिसते माझी जखम आणि ती चिघळत चालली आणि ज्या वेळेला मग त्याचं खूप जास्त प्रमाणात ती वाढली आहे, त्यावेळेला जेव्हा मदत घेतो त्यावेळेला करावे लागणारे उपचार जितके जास्त असतात तसंच मानसिक आरोग्यात आहे. म्हणजे कुठल्याही मानसिक आरोग्यात तुम्हाला आत्ताच काहीतरी वेगळे लक्षणं दिसत आहेत आणि ती खूप 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 दिवस त्याला कुठलीच ट्रीटमेंट मिळाली नाहीये किंवा काहीच मदत मिळाली नाहीये, तर ही जखम चिळगळणार आहे मानसिक आरोग्याची सुद्धा. आता उदाहरणार्थ हा जो स्किझोफ्रेनिया आजाराची मी जी लक्षणं सांगते तर ती काय आत्ता दिसतात असं नाहीये. म्हणजे हा सगळा आपल्या मेंदूच्या संरचनेतला भाग आहे. विशेषतः मेंदूच्या संरचनेमध्ये समोरचा जो भाग आहे, जो आपल्याला अधिक निर्णय घ्यायला, बोलण्यामध्ये किंवा डिसिजन मेकिंगमध्ये, बोलण्यामध्ये, रिस्पॉन्स देण्यामध्ये मदत करतो, हा सगळा जो संरचनेचा भाग आहे तर त्या भागामध्ये आपल्याला काहीतरी गडबड असते. तर या सगळीमध्ये डोपामिन असेल, सिरोटोनिन असेल, ह्या सगळ्या गोष्टी अधिक वाढल्याने किंवा खूप जास्त या सगळ्या गोष्टींचा वाढ झाल्याने अशा पद्धतीची लक्षणं दिसायला लागतात. पण असंच काही लक्षणं दिसत असतील तर लवकरात लवकर आपल्याला मदतीची गरज आहे हे लक्षात घ्यायला हवं. जितकी लवकर मदत मिळू शकेल तितकं आपल्याला सगळं आटोक्यात आणता येणार आहे हे लक्षात घ्यायला हवं. कारण वेळीच मदत मिळाली तर वेळीच आटोक्यात येईल. जितका मदतीसाठी वेळ लागेल तितकंच हे सगळं प्रकरण अधिक वाढणार आहे, आपण हे लक्षात घ्यायला हवं. हो, आत्ता जसं मी म्हणाले की कुठलंही ॲडिक्शन किंवा कुठलंही व्यसन वयाच्या 25च्या आधी किंवा कुठलाही व्यसन घेण्याचा अंमली पदार्थांचा, दारू असेल, सिगारेट असेल, जे आधी घेतलं वयाच्या 21व्या, 18व्या, 20व्या वर्षी, तर ते व्यसनामध्ये बदलण्याचं प्रमाण जास्त असतं, हे लक्षात घेऊयात. आणि या सगळ्या गोष्टींबद्दल एक स्वतःमध्ये जागरूकता ठेवूयात आणि इतरांनाही आपण जागरूक करत राहूयात.
कुठलंही मानसिक आरोग्याचं लक्षण दिसत असताना बाबा बुवा किंवा मांत्रिक किंवा कुठल्याही अंधश्रद्धेच्या विळख्यात न अडकता वेळीच मदत घेऊयात आणि या सगळ्या विळख्यातून स्वतःला सोडवण्यासाठी वाचवण्यासाठी स्वतःला आणि इतरांनाही मदत करत राहूयात. तुर्तास इतकंच. मानसिक आरोग्याबद्दल अधिक जाणून घेत राहूयात पुढील काही भागांमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.